बारामतीमधील या कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना उपरोधिक टोला लगावला। मला काही गोड कडू बातमी सांगावी वाटली तर मी भाऊ म्हणून हक्काने गौतम अदानींना सांगते। गौतम अदानी माझे मोठे भाऊ आहे असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं। सुप्रिया सुळेंच्या या टीकेला अजित पवारांनी देखील प्रत्युत्तर दिलं। काही लोक मोठे झाले की टीका टिप्पणी करतात, आपण आपलं काम करत राहायचं असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। आपका और इस परिवार का मेरे ख्याल से 30 सालों का प्यार का रिश्ता रहा है। माझ्यासाठी गौतम भाई आणि प्रीती भाभी एक मोठा भाऊ आणि वहिनींसारखे आहेत। कधी आयुष्यात चांगली किंवा गोड बातमी किंवा कडूही बातमी ही हक्कानी कुठल्या भावाला सांगते तर मी या भावाला सांगते। कधी कधी ते हक्कानी रागवतातही मला। मैं उनको कह रही हूँ कभी आपकी डाक भी खानी पड़ती है और कभी प्यार भी मिलता है। पण हे खूप प्रेमाचं विश्वासाचं नातं आज गौतम भाई भारतात नाही जगामध्ये यशस्वी झालेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुरुवात होते। लोक मोठं झाल्यानंतर बरेच जण काही ना काही बोलायला लागतात, काही टीका टिप्पणी करतात, सगळे गोष्टी आरोप होत असतात, ते सहन करावे लागतात। परंतु आपलं स्वतःचं जे विजन आहे ते विजन डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करायची असते। जसं इथं आपण जे बसलोय, मला वाटतं 90ला MIDC ची ही जागा घेतली 40 एकर आणि टप्प्याटप्प्याने नक्षत्र उद्यानासहित 135 एकरामध्ये हा सगळा कॅम्पस आपण फुलवला, वाढवला। वेगवेगळ्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण देण्याचं काम आपण विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय। धनुष्यबाणाचं बटन दाबल्यास स्वर्गात जाणार शहाजी बापू पाटील यांनी अजब दावा केलाय। दीपक साळुंखे पांढऱ्या पायाचा शहाजी बापू पाटील यांनी आता जहरी टीका केलेली आहे। मी खात्रीने या ठिकाणी सांगतो तुम्हा सर्वांना, ज्याने ज्याने धनुष्यबाण दाबला त्यांना स्वर्गातच उद्या जागा आहे, नरकात तुम्हाला देव घेत नाही। स्वर्गात सगळी गेल्याशिवाय तुम्ही राहत नाही। आणि ह्यांचं गाड्यांचं जे पांगुळ गाड्यां कुठं फुगण बिगण होत काय रे, नाही त्यात राम नाही, तुमच्यात नाही। त्या बाबासाहेबाला सांगा सकाळी, ते ऐकत असेल तिकडे, त्याला बरोबर घेऊ नको रे, पांढऱ्या पायाचा अजिबात त्याला बरोबर घेऊ नका। ती जिकडे जाणार तिकडे मातीच माती आहे। माझी बी जी माती मोजू नको, माझ्या माती आहे नाला लागून रे, चिक मौदाची माती लय वेगळी माती आहे। एकनाथ शिंदे यांनी 60 माजी नगरसेवकांसोबत संवाद साधला। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांना एकनाथ शिंदे यांनी कानमंत्र दिला। माजी नगरसेवकांना तिकीट फायनल होणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। नाही, आताच आम्हाला बोलवलेलं आहे। कालची आमची बैठक आहे, त्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्य शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने जो आदेश आलेला आहे त्या आदेशासाठी आम्ही आज इथे आलेलो आहे। पण मी विभाग प्रमुख असल्या कारणाने मला त्यांनी काल कळवलं होतं की आम्ही स्वतः या वर्ली विधानसभेच्या सर्व शाखांना भेटी देणार आहोत आणि ते जवळजवळ 6 वाजता शाखा क्रमांक 199 पासून ते शाखा क्रमांक 193 पर्यंत ते भेटी देणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।